नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 ची जी सुरू होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारी जी 3 पदं आहेत, त्यामध्ये शिपाई आहे, हमाल आहे आणि लिपिक आहे. तर या तीनही पदासाठी महत्त्वाचं असणारे सामान्यांचे आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला पाठीमागच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते आणि यातील काही प्रश्न आपण चालू घडामोडी 2025-26 वरती आधारित घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा डाउनलोड करता येईल. पी-डी-एफ डाउनलोड जर करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 1971 साली पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता देश निर्माण झाला? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास 4 ते 5 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. 1971 साली पाकिस्तानची विभागणी झाली आणि एक नवीन देश निर्माण झाला, तर तो देश कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर बांगलादेश जो आहे, हा 1971 ला निर्माण झालेला देश आहे. ज्यावेळी जी फाळणी आहे किंवा विभागणी आहे, ती होण्याच्या पूर्वी जो पाकिस्तान आहे, तर एका पाकिस्तानला म्हणजे जो बांगलादेश आहे, बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं आणि जो सध्याचा पाकिस्तान आहे, तर त्याला पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखलं जात होतं. पण 1971 ला एक युद्ध झालं आणि त्यामध्ये बांगलादेश हा नवीन देश जो आहे, तो तयार झाला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोवा येथे 1946 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन करण्यात आले होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हायकोर्टच्या लिपिक पदासाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. गोवा या ठिकाणी 1946 ला एक सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं होतं. तर ते नेतृत्व त्यांनी कोणी केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा या ठिकाणी 1946 ला झालेलं जे सविनय कायदेभंग आंदोलन आहे, तर त्याचं नेतृत्व केलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कोणते क्लाउड स्टोरेज सेवा उपलब्ध करून दिली जाते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. क्लाउड स्टोरेज म्हणजे काय? तर ऑनलाईन आपण त्याला म्हणू शकतो. पहा, डेटा ठेवण्यासाठी थोडीशी आपल्याला मेमरी दिली जाते. तर आपल्याला विचारलं की मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कोणती दिली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर वन ड्राईव्ह ही जी ऑनलाईन सेवा आहे, क्लाउड सर्व्हिस, तर ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडून दिली जाते. गुगल ड्राईव्ह जी आहे, तर ही गुगल या कंपनीकडून दिली जाते. त्याला जी ड्राईव्ह देखील म्हटलं जातं. ड्रॉपबॉक्स जी आहे, ड्रॉपबॉक्स सुद्धा गुगल कंपनीकडून दिली जात होते, पण सध्या ड्रॉपबॉक्स हे बंद केलेलं आहे आणि त्याच्या जागेवरती गुगल क्लाउड किंवा गुगल ड्राईव्ह जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि जे आयक्लाउड आहे, तर हे ॲपल कंपनी प्रोव्हाईड करते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. वन ड्राईव्ह हे मायक्रोसॉफ्टकडून दिलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या अमृत धरोहर ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि 2023ला TCS पॅटर्न जी तलाठी भरती झाली, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. अमृत धरोहर ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ही योजना आहे पाणथळ जागांचा विकास करण्याशी संबंधित येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2025 सालची नोबेल शांती पुरस्कार विजेती मारिया कोरिना माचाडो ही कोणत्या देशाची रहिवासी आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2025 साली एक नाव आहे, पहा, मारिया कोरिना माचाडो. तर यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाला होता आणि ह्या कोणत्या देशाच्या रहिवासी आहेत असं आपल्याला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर व्हेनेझुएला या देशाच्या त्या रहिवासी आहेत, ज्यांना 2025चा शांततेचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील कोणते धरण ओळखले जाते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2026च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि आपण हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे कारण आता लेटेस्ट एक्झाममध्ये तो विचारला होता. स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून कोणते धरण ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर उजनी धरण जे आहे, हे स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण आहे? आपल्याला सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो. लगेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगतो. तर पर्याय क्रमांक 3, तर अजित पवार हे जे आहेत, हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत. तर यांचा जो मृत्यू आहे तो 28 जानेवारी 2026 या रोजी विमान अपघातात झालेला आहे आणि ते सर्वात जास्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या त्यांच्या पदावरती किंवा जे उपमुख्यमंत्री होते, तर त्यांच्या पदावरती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या आहेत, ह्या सध्या काम करत आहेत. आणि लक्षात ठेवायचे, यांच्यावरती सुद्धा एक डीपमध्ये प्रश्न विचारला जातो, की महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री झालेले नाही आणि पहिली उपमुख्यमंत्री ज्या झाल्यात त्या आहेत सुनेत्रा पवार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2 वेळा आपल्याला लॉच्या सीईटीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे? आणि ते देश आहेत भारत आणि अमेरिका. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, त्याला गॅट करार असं म्हटलं जातं. तर गॅट करार कधी झाला असा प्रश्न विचारला जातो. 1947ला झालेला होता. कोणत्या ठिकाणी झाला? तर जिनिव्हाच्या परिषदेमध्ये तो झाला होता. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते कार्य करते? महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी आपल्याला सेबी जो आहे, सेबीवरती मी एक प्रश्न विचारला होता पहा, सेबीचा फुल फॉर्म काय आहे? परत एक वेळा मी सेम प्रश्न विचारतो की सेबीचा फुल फॉर्म काय आहे? हे मला पण कमेंट करून सांगायचं आहे. आणि सेबी ही जी संस्था आहे, ही काय काम करते? तर ही काम करते पहा, शेअर मार्केटमधील किंवा शेअर बाजारात जेवढे काही इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम जे आहे, हे सेबीचं असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक वसुंधरा दिन त्याला वर्ल्ड अर्थ डे असं म्हटलं जातं. तर तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिनविशेषवरती सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जागतिक वसुंधरा दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर 22 एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. आणि मित्रांनो, आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पूर्ण वर्षाचे पाहायचे असतील तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली आहे? कोणती अशी योजना होती की त्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, कॅबिनेट मिशन योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. मग याच्यावरती आपल्याला अजून 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर भारताच्या संविधान सभेची निर्मिती कॅबिनेट मिशन योजना जी आहे, तर या अंतर्गत करण्यात आली आणि कधी झाली ती 1946 मध्ये. या योजनेची घोषणा मार्च 1946 मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी केली होती, ज्या अंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना होऊन तिची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला झालेली आहे. मग पहा, यावरती अजून एक आपल्याला प्रश्न आलेला होता. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? तर 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली होती आणि संविधान सभेची निर्मिती ही कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, चेर्नोबिल येथील अणुभट्टी कोणत्या उद्देशासाठी वापरली जात होती? चेर्नोबिल या ठिकाणी एक अपघात झाला होता, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याला चेर्नोबिल डिझास्टर म्हणून सुद्धा खूप ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणची जी अणुभट्टी आहे, तर तिचा मुख्य उद्देश काय होता, ज्या कारणामुळे ती वापरली जात होती? तर ती वापरली जात होती वीज निर्मितीसाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि मित्रांनो, जर आपल्याला चेर्नोबिल अणुभट्टीतील जो काही अपघात आहे, तो जर पूर्णपणे त्याच्यावरती माहिती पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागाकडून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या म्हणजेच शहर होण्याच्या प्रक्रियेत असलेलं जे ठिकाण आहेत, तर त्या ठिकाणाचं कामकाज कोण पाहतो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि सर्वात आत्तापर्यंत कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. जे काही असे ग्रामीण भाग आहेत आणि त्यांचं नवीनच शहरामध्ये रूपांतर होत आहे, अशा ठिकाणचं कामकाज पाहण्याचं काम जे आहे ते कोणाचं असतं? तर ते असतं नगरपंचायतीचं काम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. यानंतरचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे करंट अफेअर्स 2026चा. तर फेब्रुवारी 2026 मध्ये पहिले खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं होतं? तर राज्य आहे याचं ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये 2026 मध्ये पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत त्याला आपण म्हणू शकतो अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार जे की पेसा. पेसा हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा असणारा कायदा आहे पहा पेसा कायदा आणि याच्यावरती आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पेसा हा कायदा 1996 या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही कोणत्या साली घेतली होती? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांवरती जे बेसिक प्रश्न आहेत आपल्याला हे 4थीच्या इतिहासामध्ये झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणं हे गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ जी आहे ती वयाच्या कितव्या? तर 16व्या वर्षी घेतली होती. मग ती शपथ कोणत्या वर्षी घेतली होती? तर लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 तर 1645 या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाजगीपणाचा अधिकार हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे आणि हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून दिलेले आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. खाजगीपणाचा म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो प्रायव्हसी ही जी आहे हा माणसाचा मूलभूत हक्क आहे आणि हा जो मूलभूत हक्क आहे हा कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे? तर तो खटला होता ऑप्शन क्रमांक 4 पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ किंवा भारत सरकारचा जो खटला होता त्यामध्ये सांगितलं होतं की खाजगीपणाचा अधिकार जो आहे तो प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क असणार आहे. मित्रांनो, पुट्टास्वामी आणि भारत सरकार यांची जी केस आहे ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग होती. ती जरी आपल्याला पाहायची असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रश्न विचारलेला आहे. स्वतंत्र आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आणि ते राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक 2 तर केरळ हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु काम उपलब्ध न होणे म्हणजे डॅश या प्रकारची बेरोजगारी होय. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला बेरोजगारीवरती विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा अर्थशास्त्रावरचा असणारा प्रश्न आहे. एखाद्याला काम करण्याची इच्छा असते, त्यामध्ये क्षमता म्हणजे क्वालिटी सुद्धा असतात, परंतु कोणत्याही प्रकारचं काम त्याला उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक 1 तर त्याला खुली बेरोजगारी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, खुली बेरोजगारीचं व्याख्या नेमकी काय आहे हे आत्ताच आपण वरती दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.